कर्नाटका स्टेट में पर्टिकुलरली माइनॉरिटीज लोगों के लिए आईएमए कंपनी एक ऐसा बदनुमा दाग है, एक ऐसी बड़ी बीमारी है जिसने हज़ारों जिंदगियों को बर्बाद तो की, खुद भी बर्बाद हुई। उसके साथ साथ कई सारे पॉलिटिकल लीडर्स जो कर्नाटका में कई सारे बरसों से जो बड़े बड़े ओहदे पे कायम रहते थे, उनको भी उसने नीचे उतार के फेंक दिया है। मैं आपसे इसलिए कह रहा हूँ कि आज सुबह 6 बजे सेंट्रल गवर्नमेंट की एनफोर्समेंट डायरेक्टरेट ने चामराजपेट के एमएलए और एक्स मिनिस्टर बीजट जमीर अहमद खान और कर्नाटका के फार्मर एमएलए और एक्स मिनिस्टर रोशन बेग दोनों के घर पे एट ए टाइम 25 व्हीकल्स में आकर छापा मारा है। और उनका कहना है कि आईएमए के रिलेटेड केस को लेकर इनके पास जो डॉक्यूमेंट जो मौसूल हुए हैं, इसमें यह साबित होता है कि जमीर अहमद खान और रोशन बेग डायरेक्टली मंसूर के साथ शामिल हैं और कई सारे इर्रेगुलर जो फाइनेंशियल जो ट्रांजैक्शन हुए हैं, इसके डॉक्यूमेंट्स उनके हाथ को लगे हुए हैं। अगर हम देखें, अगर रोशन बेग की अगर हम बात करें तो इतने बड़े ओहदे पर इतने बार मिनिस्टर रहने के बावजूद भी, अगर आपको पता होगा को 20-25 साल पहले इन पर एक केस लगा था, जो करीम तेलगी का जो केस लगा था, जो नकली पेपर जो होता है, स्टैम्प पेपर का जो रैकेट हुआ था, वो इतना बड़ा था, उससे भी वो बरी होकर निकल के आ गए थे। लेकिन अनफॉर्चुनेटली आईएमए कंपनी एक्स मिनिस्टर रोशन बेग के लिए इतनी बुरी साबित हो गई कि वो पहली बार पिछले 30 साल में शिवाजी नगर में एमएलए से कंटेस्ट करने से भी महरूम हो गए। वो उनके ऊपर केस चला, कर्नाटका गवर्नमेंट को हाई कोर्ट ने इनके सारे प्रॉपर्टीज को जब्त करने के लिए ऑर्डर भी दिया, लेकिन कर्नाटका की गवर्नमेंट ने डिले किया। फिर उसके बाद हाई कोर्ट ने फटकार लगाई स्टेट गवर्नमेंट पे कि अगले 8 दिन में रोशन बेग के प्रॉपर्टीज को कॉन्फिस्केट किया जाए। फिर गवर्नमेंट ऑफ कर्नाटका एक्शन में आते हुए कई सारे प्रॉपर्टीज, अगर आप जो हम घर के पीछे देखेंगे, मेरे पीछे जो घर है, इसको लेकर कई सारे प्रॉपर्टीज को कॉन्फिस्केट किया। अगर कहा जा रहा है कि हमारे सोर्सेस से कि पिछले 1 महीने से एनफोर्समेंट डायरेक्टरेट की टीम बेंगलुरु में पूरे कर्नाटका में यहाँ पे मुकाम लगाकर उसके सारे ऑफिसर्स जमीर अहमद खान के दोनों पर वो एक पूरी तरह से एहतियात कर रहे थे। आज सुबह जो सेंट्रल गवर्नमेंट के एनफोर्समेंट डायरेक्टरेट से चामराजपेट के एमएलए और एक्स मिनिस्टर जमीर अहमद खान उनके घर पर जो रेड हुआ, इस बारे में बात करने के लिए आज हमारे पास चामराजपेट हल्के के ही एक बड़े कांग्रेस के लीडर जनाब अल्ताफ साहब हमारे साथ आइए, इनसे बात करते हैं। सर, आज जो रेड हुआ, ईडी कह रही है कि हमारे पास इनके डॉक्यूमेंट्स मौसूलात हुए हैं इर्रेगुलर ट्रांजैक्शंस को लेकर, इसीलिए हमने 1 महीने की प्रिपरेशन से लेकर हमने रेड किया है। लेकिन आप कांग्रेस वाले ये कह रहे हैं कि कांग्रेस सेंट्रल गवर्नमेंट ईडी को मिसयूज कर रही है, इसके बारे में आप क्या कहेंगे? अब सबसे पहले आपको एक अच्छी सी बात बताना चाहता हूँ। जब रोशन बेग साहब को और इनको नोटिस देकर बुलाया गया था, उस टाइम में रोशन बेग साहब का प्रूफ मिलने में अरेस्ट कर जेल को भेजे। अगर उस दिन जमीर अहमद साहब का कुछ प्रूफ रहता तो उनको भी जेल को भेजते, उस दिन वापस नहीं भेजते थे। तो ये साजिश लग रही है मुझे। ये जो आईएमए केस को जो रिलेटेड जो ईडी का रेट पड़ा हुआ है, आईएमए केस में जो मंसूर ने जो स्टेटमेंट दिया था एक ज़मीन के डीलिंग को लेकर कि कम दामों वाली ज़मीन को हाई प्राइस में ये जो ट्रांजैक्शन हुआ है, आज हमारे पास सारे इसके डॉक्यूमेंट्स मौसूल होते, इसीलिए हमने यहाँ पर भी छापा मारा है और रोशन बेग के घर पर भी छापा मारा है। इसमें बीजेपी लीडर्स का लेना देना ऐसा है, बीजेपी की हाईकमांड कह रही है। चलो एक बात बताना चाहता हूँ आपको, ये बीजेपी लीडर कह रहे हैं और वो कह रहे हैं, ये कह रहे हैं, इससे मुझे मतलब नहीं है। लेकिन ये साजिश लग रही है, इसलिए साजिश लग रही है कि रोशन बेग साहब को जेल को भेजा था, जमीर अहमद खान साहब को घर को भेजे थे। अब क्या वो एकदम अचानक चेंज हो गया है, जो इनको घर को राइट किया है, वो क्या डॉक्यूमेंट्स मिल गया? जो मंसूर मेन अपराधी है, जो मुसलमानों की लाखों करोड़ों रुपए जो मुस्लिम कौम को बर्बाद किया है, उसी को बेल दे दिए। तो कौन सी इंसानियत की बात कर रहे हैं, मुझे समझ में नहीं आ रहा है। अभी 12 बजे केपीसीसी के प्रेसिडेंट डीके शिव कुमार ने भी प्रेस रिलीज़ किया। उन्होंने बताया था कि कुछ दिन पहले जमीर अहमद ने क्लैरिफिकेशन ईडी को पहले ही दे दिया था। दोबारा अगर आज ये कर रही है तो ये डायरेक्टली होम मिनिस्टर अमित शाह की तरफ से कांग्रेस को अगले इलेक्शन में हराने की एक साजिश कह रहे हैं कि इसके बारे में आप क्या कहेंगे? अभी स्टेट और सेंट्रल टोटल फ्लॉप ले चुकी है बीजेपी, इसलिए उनकी साजिश तो करेंगे ना इलेक्शन तक। जो हो सकता है उनके हाथ में पावर है, ईडी उनके हाथ में है, सीबीआई उनके हाथ में है, कानून उनके हाथ में, जो चाहे कर सकते हैं। हम इसे वेलकम करेंगे, पीछे नहीं हटेंगे, इसको डट को जवाब देंगे, इतना कहना चाहता हूँ। अगर किसी भी हाल से अगर ईडी जो सुबह के 6 बजे से कह रही कि 1 महीने की तैयारी, तो अगर किसी भी रीज़न से अनफॉर्चुनेटली अगर ये अरेस्ट अगर ये ऐसा करती है तो कांग्रेस का अगला कदम आपका क्या रहेगा? इंशाल्लाह जो कानून के
चौकट के अंदर जो भी आएगा हम लड़ेंगे, कानून के हिसाब से ही लड़ेंगे इंशाल्लाह। ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇಡಿ ಅವರು ಏನು ಇಲ್ಲಿ ದಾಳಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಮನೆ ಮೇಲೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹಿರಿಯ ನಾಯಕರು ಹಾಗೂ ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಅವರು ಕ್ಲೋಸ್ ಮಿತ್ರರಾದ SV ಬಾವರ್ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾರೋಣ. ಸರ್, ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಇಡಿ ಅವರು ರೇಡ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ನ ಒಂದು ನಾರ್ಮಲ್ ಎಕ್ಸಸೈಸ್ ಅಂತ BJP ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನೀವು ಆಪಾದನೆ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತ. ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಾವೇನು ಹೇಳ್ತೀರಾ? ಖಂಡಿತ. ಯಾಕಂತಂದರೆ ನೀವು ಶುರುವಿಂದ ಯಾವಾಗ BJP ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬಂತು ಅವತ್ತಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವರು ಯಾವುದೇ ED ಅವರಾಗಲಿ, CBI ಅವರಾಗಲಿ, ಇನ್ಕಮ್ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಆಗಲಿ, ಮತ್ತೊಂದಾಗಲಿ, ನ್ಯಾಯಾಲಯ ಆಗಲಿ, ಯಾವುದೇ ಅವರ ಕಾರ್ಯ ಇದರೊಳಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಇವರು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜನರನ್ನೇ, ಯಾರು ಪಾಪ್ಯುಲರ್ ಲೀಡರ್ಗಳನ್ನೇ, ಯಾರು BJP ವಿರುದ್ಧ ಇದ್ದಾರೆ ಅವರನ್ನೇ ಗುರಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಕೆಲವು ಮಾಡೋದನ್ನು ನೀವು ಸಾಕ್ಷಿಗಿದೆ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದರ ಮೇಲೆ ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಇದೆಯಲ್ಲ, ಯಾವುದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಸಂವಿಧಾನಕ ಬಾಡಿ ಇದೆ, ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನಲ್ ಬಾಡಿ ಇದೆ ಅವ್ರಿಗೆ, ಅಂದರೆ ಈಗ CBI ಇರ್ಬೋದು, IT ಇರ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ತುಂಬ ಇದೆ. ಹಾಗೆ ಇವನ್ ನ್ಯಾಯಾಲಯದ ಮೇಲೆ ಕೂಡ ಸಂಶಯ ಬರುವಾಗ ಇವರು ನಡೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂತಂದರೆ ಈಗ ಕೆಲವು ಜಡ್ಜಲ್ಲಿ ಕೂಡ ಯಾರು ವಿರೋಧ ಇದ್ದರು ಅವರದ್ದು ಕೊಲೆ ಕೂಡ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇವತ್ತು ಬಂದಿದೆ. ಇದನ್ನು ನೋಡಿದರೆ ಇದು BJP ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ದುರಹಂಕಾರ, ದುರಾಡಳಿತ ಮತ್ತು ಸಂವಿಧಾನವನ್ನು ಒಂದು ಅಳಿವು ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಅದರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಹೋಗುವಂಥದ್ದು, ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಡೆಮೋಕ್ರಸಿಯನ್ನು ಸಾಯಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಸರ್, ED ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿರೋ ಪ್ರಕಾರ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಖಚಿತ ಮಾಹಿತಿ ಇತ್ತು. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು 1 ತಿಂಗಳಿಂದ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಸಂಶೋಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೋ. ಯಾವಾಗ ನಮ್ದ್ರ ಬಗ್ಗೆ ಖಚಿತ ಮಾಹಿತಿ ಇರುತ್ತೆ ಆವಾಗಲೇ ಇದು ರೈಡ್ ಮಾಡಿರೋದು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂತ ನಾವು ಬಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳೋ ಮಾತು. ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ನನಗೆ ED ಇವರು ಮೊದಲು ಹೋಗಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನನಗೆ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ. ಈಗೇನು ಖಚಿತ ಮಾಹಿತಿ ಅದು ಮಾಡಲಿ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಅದರ ಪ್ರಕಾರ ಕಾನೂನು ಪ್ರಕಾರ ಅವರು ನಡೆಸುವಂಥ ಶಕ್ತಿ, ಆ ಕಾನೂನಿದೆ, ಕಾಯ್ದೆ ಇದೆ, ಕೋರ್ಟ್ ಇದೆ, ಅದರ ಪ್ರಕಾರ ಅವರು ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇದು ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದುರುಪಯೋಗ ಆಗಬಾರ್ದು ಎಂಬ ಒಂದು ನನ್ನ ಬೇಡಿಕೆ ಅಷ್ಟೇ. ಈಗ IMA ಮನ್ಸೂರ್ ಅಹಮದ್ ಖಾನ್ ಕೊಟ್ಟಿರೋ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಕಾರ ಮತ್ತು ಈಗ ರೋಷನ್ ಬೇಗ್ ಮನೆ ಮೇಲೆ ಇದೇ ಥರ ದಾಳಿ ನಡೆದಿದೆ. ಈಗ ಅವ್ರು ನೋಡಿದ್ರಾದ್ರೆ ನೀವು BJP ಅವರು ತುಂಬಾ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆದರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಮನೆ ಮೇಲೆ ಕೂಡ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ರೇಡ್ ಆಗಿದೆ. ಇದು ಒಂದು ಪ್ರಾಪರ್ಟಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಇದು ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ED ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು. ಇದು ಇಲ್ಲಿ ಇರೋದು ಅವ್ರದ್ದು ವ್ಯವಹಾರ ನನಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದ ಮಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಲ್ಯಾಂಡ್ ಇವರು ಮಾರಿದ್ದು ಮಾತ್ರ ಇರೋದು, ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡೋಕೆ ರೋಷನ್ ಬೇಗ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ರು, ಎಲ್ಲ ಇದೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಅದು ಅವ್ನಿಗೆ ಏನು ಹೇಳಿಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನಂತ ಕೂಡ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಹೋಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಇವ್ರ ಬಗ್ಗೆ ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಹತ್ತಿರದಿಂದ ನೋಡ್ತಿದ್ದೇನೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಅಷ್ಟೇ, ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಏನಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ಬೆಳಿಗ್ಗೆ 12 ಗಂಟೆಗೆ KPCC ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಒಂದು ಪ್ರೆಸ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ರಿಲೀಸ್ ಮಾಡಿದ್ರು. ಅವರು ಕೂಡ ಇದೇ ಮಾತಂದ್ರು, BJP ಅವರು ಈ EDಯನ್ನು ದುರ್ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೇವಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮನೆಯವ್ರ ಮೇಲೆ, ಲೀಡರ್ಸ್ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಆದರೆ BJP ಆಗಲಿ ಬೇರೆ ದಳದವರಾಗಲಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ದಾಳಿ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ. ಅದು ತಮ್ಮ ಪ್ರಕಾರ ಇದು 100% ದುರ್ಬಳಕೆ ಅಂತ ತಾವು ಆಪಾದನೆ. 100ಕ್ಕೆ 100 ನಿಜ. ಮಾನ್ಯ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಗೌರವಾನ್ವಿತ KPCC ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಕೂಡ ಅವರು ಪಡಲಾರ್ದ ಕಷ್ಟವನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಅವರಿಗೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಅವರಿಗೆ ಹ್ಯುಮಿಲೇಷನ್ ಮಾಡಿದರು. ಆದರೂ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೊಬ್ಬರಿಗೆ ಅಂತಲ್ಲ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರ ಮನೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಯಾರು BJP ಅವರ ವಿರುದ್ಧ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರು ಸ್ವಲ್ಪ ಶಕ್ತಿವಂತರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಪ್ರಭಾವಿ ಲೀಡರ್ಗಳಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಮನೆಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅವರು ರೈಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಧೈರ್ಯಕುಂಗವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸರ್, ಈಗ ED ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ಏನಾದರೂ ದಾಖಲಾತಿಗಳು ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ, ಅವ್ಯವಹಾರಗಳು ನಡೆದಿದೆ, ಏನಾದರೂ ಅವ್ರು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡುವಂಥ ಏನಾದರೂ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆದರೆ ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ನಡೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ? ಅಲ್ಲ, ಅದು ಆ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಕಾನೂನಿದೆ, ಆ ಕಾನೂನು ಹೋರಾಟ ಮಾಡೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಆ ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದೆ ಖಂಡಿತ. ಜಮೀರ್ ಬಾಗ್ ಅಂತೂ ಸ್ಪೆಷಲ್ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಯಾಕಂದರೆ ಜನಶಕ್ತಿ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಅವರಿಗೆ ಜನಾನುರಾಗಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇರ್ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ಕಾಸ್ಟ್, ಕ್ರೀಡ್, ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾರೆ. अब जो आप हमारे घर के पीछे घर देख रहे हैं, ये चामराजपेट MLA जमीर अहमद खान के ये खास उनके फॉलोअर है, जो पिछली बार वो शिवाजी नगर से कॉर्पोरेटर से कंटेस्ट भी किए थे, जिनको मुजाहिद कहा जाता है. उनके घर पे आप देख सकते हैं ऑफिसर्स यहाँ पे तैनात हैं. कहा जाए कि इनके घर पर भी छापा पड़ा, यहाँ पर भी छानबीन जारी है. आज सुबह जो KPCC के प्रेसिडेंट DK शिवकुमार ने जो प्रेस कॉन्फ्रेंस की थी उसमें कहा गया था, उन्होंने बताया था कि इन्फोर्समेंट डायरेक्टरेट को BJP गवर्नमेंट मिसयूज़ कर रही है, इसलिए क्योंकि कर्नाटका में अगले 2 साल के अंदर चुनाव होने वाले हैं और कर्नाटका के पॉपुलेशन में 16% की पॉपुलेशन जो माइनॉरिटी के थे, इस बड़े चंक के जो बड़े लीडर्स हैं इनको कम कर, ऐसा उन्होंने इल्ज़ाम लगाया था. लेकिन ऑफिसर्स की बात माने तो वो ये कह रहे हैं कि इनके हाथ में कुछ ऐसे ठोस सबूत लगे हैं जिस पे 1 महीने से ED काम कर रही थी, तब जाके इन्होंने छापा लगा है. अब हमें ये देखना है कि इसके डेवलपमेंट्स अगले सारे दिन क्या होते हैं. आप हमारे से जुड़े रहिए, हम आपको इसके बारे में अपडेट करते रहेंगे.